रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ज्योतिबा डोंगरावर आज श्रावण षष्ठी यात्रा. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दाखल. पोलीस अधीक्षकांकडून पाहणी. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा आज मोठ्या उत्साहात होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर घातपात, बॉम्बस्फोट, चेंगराचेंगरी यासारख्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रेच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल शावडी, विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे आणि गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी ज्योतिबा डोंगराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. श्रावण षष्ठी यात्रा यंदा पूर्ण क्षमतेने होत असल्याने 3 ते 4 लाख भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरातमधून भाविक मोठ्या संख्येने ज्योतिबा डोंगरावर दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे ही यात्रा रात्रभर सुरू राहणार असून मंगळवारी सकाळी धुपारती आणि अंगारा सोहळ्याचे यात्रेची सांगता होणार आहे. आज सायंकाळपासून डोंगरावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपाचे 3 मजले दर्शन रांगांसाठी वापरण्यात येणार आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठी देवस्थान समितीने डोंगरावरील मोकळ्या जागेचे सपाटीकरण केले असून महावितरणकडून पार्किंगच्या ठिकाणी वीज व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य पथके सज्ज ठेवण्यात आली असून खेकले आरोग्य केंद्रासह जिल्ह्यातील वैद्यकीय पथके सेवेसाठी तैनात राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावरील स्वच्छता, औषध फवारणी आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण पूर्ण करण्यात आले आहे. भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड आगारातून जादा एसटी बसची व्यवस्था केली आहे. कोल्हापुरातून सुमारे 40 जादा एसटी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान ज्योतिबा ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावातील गटर्सची स्वच्छता, औषध फवारणी आणि पावडर फवारणीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. श्रावण षष्ठीच्या निमित्ताने चोपडाई देवीची वर्षातून एकदाच बांधली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण महापूजा करण्यात येणार आहे. सर्व मंदिरे भाविकांसाठी दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार असून रात्रभर चोपडाई देवीचा जागर सोहळा होणार आहे. यंदा नागपंचमी, पहिला श्रावण सोमवार आणि श्रावण षष्ठी यात्रा एकाच दिवशी आल्याने ज्योतिबा डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रभर डोंगर जागता राहणार असून सर्व शासकीय यंत्रणांचा तळ सलग 2 दिवस ज्योतिबा डोंगरावर असणार आहे. मंगळवारी सकाळी धुपारती आणि अंगारा सोहळ्याने या वैशिष्ट्यपूर्ण श्रावणषष्ठी यात्रेची सांगता होणार आहे. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबाहून निवास मोटे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.